नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर केंद्रानं आधार कार्ड संदर्भातील नियम बदलला, नवं पोर्टल देखील स्थापन, काय बदलणार आणि कुणाला फायदा मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रानं कशा पद्धतीने आधार कार्ड संदर्भातील नियम बदललेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आधार कार्ड, केंद्रानं आधार कार्ड संदर्भातील नियम बदलला, नवं पोर्टल देखील स्थापन, काय बदलणार आणि कुणाला फायदा। बघा, केंद्र सरकारनं आधार कार्ड पडताळणीच्या नियमात मोठा बदल केला आहे। सरकार खाजगी कंपन्यांना मोबाईल ॲप्समध्ये आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनशी जोडण्यास मंजुरी दिली आहे। यामुळे सर्वसामान्यांना विविध सेवांचा लाभ या ठिकाणी घेण्यात फायदा या ठिकाणी होणार आहे। बघा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं यासाठी swik.meity.government.in या नावानं एक नवं पोर्टल म्हणजे स्विक गव्हर्नमेंट इन या नावानं एक नवं पोर्टल देखील लॉन्च केलं आहे। याचा उद्देश सरकारी आणि अशासकीय संस्थांना आधार पडताळणीची सुविधा देण्याचा आहे। यामुळे लोकांना अधिक सुविधा मिळतील आणि या पोर्टलद्वारे कोणतीही पात्र संस्था ही पडताळणीसाठी अर्ज करू शकते। मंजुरीनंतर आधार पडताळणीची प्रक्रिया ही त्यांना या ठिकाणी उपलब्ध होईल। बघा, आधार कार्ड भारत सरकारद्वारे नागरिकांना देण्यात आलेलं विशेष ओळखपत्र आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानुसार आधार कार्ड हे ऐच्छिक आहे, पण काही सरकार योजनांसाठी त्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे। बघा, UIDAI आधार पडताळणीसाठी फेस ऑथेंटिकेशन आणि OTP सुरू केले आहेत। सरकारनं आधार कायद्यांमध्ये दुरुस्ती करून खाजगी कंपन्यांना आधार ऑथेंटिकेशनची सुविधा देण्यास मंजुरी या ठिकाणी दिली आहे। याचा वापर पहिल्यांदा सरकारी विभाग करायचे। 31 जानेवारी 2025 करण्यात आलेल्या या दुरुस्तीनंतर हॉस्पिटॅलिटी, आरोग्य, ई-कॉमर्स, शिक्षण, क्रेडिट रेटिंग यासारख्या सेवांसाठी आधार पडताळणी या ठिकाणी सोपी होईल। बघा, यामुळे ग्राहकांना KYC, परीक्षा नोंदणी यासह सेवांसाठी इतर सेवांसाठी अनेकदा कागदपत्र द्यावी लागणार नाहीत। कर्मचाऱ्यांची हजेरी, ग्राहकांची पडताळणी ही या ठिकाणी सोपी होईल। यामुळे कुठेही कधीही फेस ऑथेंटिकेशन सेवा उपलब्ध होईल। UIDAIनं आधार कार्ड सोबत व्हर्च्युअल ID देखील जाहीर केले आहेत, ज्यामुळे आधार नंबर शेअर न करता पडताळणी या ठिकाणी केली जाऊ शकते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आधार कार्ड अपडेट म्हणजे केंद्रानं आधार कार्ड संदर्भातील नियम बदललेला आहे, नवं पोर्टल देखील स्थापन झालेला आहे। याचा एकूणच काय बदललेला आहे आणि याचा फायदा कशा पद्धतीने झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।